टिबर एरिया परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली। त्यांच्याकडून 2 कोयते आणि दुचाकी असा 50,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कारवाई ही बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। या प्रकरणी संशयित सचिन मोहन जयकर वय वर्ष 27, राकेश मोहन जयकर वय वर्ष 28 आणि करण संतराम ऐवळे वय वर्ष 22 सर्व राहणार नवीन वसाहत सांगली यांनी पोलिसांनी यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे। याबाबत पोलीस कर्मचारी संकेत कानडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात दहशत माजवणाऱ्यांवर तसेच रेकॉर्डवरील संशयितांवर नजर ठेवण्याचा आदेश देण्यात आलेले आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे एक पथक बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री टिबर एरिया परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की टिबर एरिया परिसरात 3 तरुण मोटारसायकलवर फिरत असून त्यांच्याकडे कोयता आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता पोलीस आल्याचं पाहून तिघेजण पळून जाऊ लागले। पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडले असता त्यांच्याजवळ 2 कोयते मिळाले। यावेळी तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली। दरम्यान अटकेतील तिघेजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मारामारी, गाड्यांची तोडफोड करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।